राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात आता नवा वळण समोर आला आहे। या अपघाताबाबत योग्य कारवाईची प्रतीक्षा सुरू असतानाच डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचा मोठा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। मात्र इतका गंभीर अहवाल समोर येऊनही अद्याप कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही आणि याच मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे। आमदार अमोल मिटकरी, इद्रिस नाईकवाडी आणि संदीप क्षीरसागर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन बीएनएस कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी केली। माहितीनुसार तक्रारदारांचा जबाब नोंदवण्यास सुरुवातही झाली होती, मात्र त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला आणि केवळ औपचारिकतेसाठी अर्ज स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे। या कृतीमुळे अपघाताबाबत व्यक्त होत असलेला संशय अधिकच गडद होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मागणी करूनही जर एफआयआर दाखल होत नसेल तर सरकार आणि यंत्रणा कुणाला तरी वाचवत आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। अजितदादांना न्याय मिळेल का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे। उद्या सकाळी 9 वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर दाखल करण्यासाठी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या प्रकरणात पुढे काय घडणार, पोलिसांची भूमिका बदलणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायाची प्रक्रिया खरंच सुरू होणार का, आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राज्याचं लक्ष लागलं आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आमदार म्हणून मी स्वतः असेल, विधानसभेचे आमदार संदीप भैया इथं आहे आणि या विषयाला ज्या पद्धतीने मी पुण्यातून चाललेलो आहे त्याला ताकद देणारे अमोल मिटकरी, अजितदादा पवार या पक्षाचे MLC आमदार आहेत, नाईकवाडे साहेब हे स्वतः MLC अजितदादांच्या पक्षातून आहे, मी स्वतः आहे। तसंच आमच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज आलेले आहेत। या पोलीस स्टेशनला अचानक हा निर्णय इथं घेतल्यामुळे बरेच लोकांना इच्छा होती की ते इथं पोहोचू शकेल। एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, एफआयआर आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला। याच्या आधी सुद्धा आम्ही एफआयआर करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी